तर मुंबापुरीला शनिवारी झोडपून काढल्यावर आज पावसानं विश्रांती घेतली आहे। मुंबापुरीचा समुद्र किनारा जसा आनंद देणारा आहे, अगदी तसाच हा समुद्र किनारा शहराचा वेग मंदावण्यात देखील मोलाची भूमिका बजावतो। शनिवारी धुवाधार पावसानं मुंबईला झोडपलं तर तिकडे समुद्रालाही उधाण आलं होतं। त्यामुळे मुंबईतल्या सखल भागातून होणारा पाण्याच्या निचऱ्याला मोठा अडथळा निर्माण झाला। खरं तर आज देखील भरतीच्या वेळी म्हणजे सकाळी 11:15च्या सुमाराला अरबी समुद्रात 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या, पण त्याच वेळी पावसानं मात्र संपूर्ण विश्रांती घेतली। म्हणूनच मुंबापुरीतले रस्ते असोत की रेल्वे वाहतूक असो, सगळं काही सुरळीत होतं। आजच्या पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईमध्ये चांगलाच पाऊस पाहायला मिळतोय। काल दिवसभर देखील मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, त्यातच हायटाईड होती, त्यामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळत होतं। याचा परिणाम असा झाला की रेल्वे असेल किंवा रस्ते वाहतूक असेल ती पूर्णतः विस्कळीत झालेली पाहायला मिळत होती। आज हायटाईड आहे, मात्र सकाळपासून पावसाचा जोर काल होता तशा पद्धतीचा नाहीये, त्यामुळे रस्ते असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल ती सुरळीत असलेली पाहायला मिळते। याचाच अर्थ असा आहे की हायटाईड असेल आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर जास्त असेल तर याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसतोय। मात्र हायटाईड असली आणि पावसाचा जोर नसला तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते टळतात किंवा मुंबईकरांना या सगळ्यांचा फटका बसताना पाहायला मिळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।